1 एप्रिल 2025 पासून सरकारकडून सर्व रेशन कार्ड धारकांसाठी 6 नवीन लाभ मिळणार आहेत। परंतु हे नवीन लाभ घेण्यासाठी 2 नवीन नियम सुद्धा सरकारने लावण्यात आलेले आहेत। आणि हे जर 2 कडक नवीन नियम जर तुम्ही त्या नियमांची पूर्तता केली नसेल तर तुम्हाला 1 एप्रिल पासून मोठ्या तुमच्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे किंवा तुम्हाला हे जे 6 लाभ मिळणार आहेत ते लाभ मिळणार नाहीत। तर हे 6 लाभ कोणते असणार आहेत किंवा 2 नियम सरकारकडून कोणते लावण्यात आलेले आहेत? कालच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून पूर्ण भारतातील जेवढी राज्य आहेत त्यांच्यासाठी हे नवीन लाभ देण्याचे घोषित केले आहे। परंतु त्यांना सर्व राज्यांकरिता हे 2 नियम लावण्यात आलेले आहेत। तर हे 2 नियम कोणते असणार आहेत आणि 6 लाभ कोणते मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पहा, रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल 2025 पासून 5 नवीन लाभ मिळणार आहेत। परंतु त्यासाठी रेशन कार्ड धारकांना 2 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ते कोणते? तर त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे एक कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे 2 किंवा 2 पेक्षा जास्त गाड्या असतील तर त्या कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही। म्हणजे एका कुटुंबातील एक रेशन कार्ड आहे, एका कुटुंबाचं एक रेशन कार्ड आहे आणि त्या रेशन कार्डवरील एका जरी व्यक्तीच्या नावावरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त गाड्या असतील, मग त्या 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असतील तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणालाही रेशन कार्डवरील जो रेशन स्वस्त दरात रेशन मिळतं ते तर मिळणारच नाही, परंतु रेशन कार्डवरील ज्या योजनांचा लाभ मिळतो तो सुद्धा मिळणार नाही, असे कालच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। हा झाला पहिला नियम। या नियमाचे पालन ज्यांनी कोणी केलं नसेल आणि ज्यांचं रेशन कार्ड असेल त्यांना रेशन कार्ड असूनही इथून पुढे रेशन व रेशन कार्डवरील कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त गाड्या एकाच माणसाच्या नावे असतील तर त्यांना पुढे मी सांगणारे जे 6 लाभ आहेत ते 6 लाभ मिळणार नाहीत। त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे महत्त्वाचा नियम आहे जो आतापर्यंत खूप वेळा तारीख एक्सटेंड करून वाढवलेला आहे। असा नियम आहे 31 मार्च पर्यंत ज्या रेशन कार्ड धारकांच्या ई-KYC होणार नाहीत त्यांना रेशन कार्ड व रेशन कार्डवरील इतर कोणत्याच योजनांचा लाभ मिळणार नाही। आणि मी ज्या पुढे आता तुम्हाला एक्स्ट्रा 1 एप्रिल पासून जे लाभ 6 मिळणार आहेत ते सुद्धा लाभ ई-KYC जर केली नसेल तर मिळणार नाही। बऱ्याच जणांचा असा भ्रम झाला आहे की फक्त जो मेन रेशन कार्डवरील मुख्य आहे तो कर्ता आहे कुटुंबाचा त्यानेच फक्त ई-KYC केली आहे, तर असं चालणार नाही। रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीला ई-KYC करावी लागणार आहे आणि मगच त्यांना रेशन कार्डवरील योजनांचा लाभ तसेच रेशन कार्डवरील जे स्वस्त दरात धान्य मिळतं त्याचा लाभ हा घेता येणार आहे। याची शेवटची तारीख आहे 31 मार्च। 31 मार्च पूर्वी ज्या रेशन कार्ड धारकांनी ई-KYC केले असेल त्यांनाच इथून पुढे रेशन कार्डवरील स्वस्त धान्य आणि रेशन कार्डवरील अन्य कोणत्या योजना आहेत त्याचा लाभ हा घेता येणार आहे। तर हे 2 नियमांची ज्या रेशन धारकांनी पूर्तता केली असेल त्यांनाच इथून पुढचे मी जे 6 लाभ सांगणार आहे ते तर मिळणारच आहेत, परंतु रेशन कार्डवरील इतर काही योजना आहेत त्याचाही लाभ हा मिळणार आहे। तर हे झाले 2 नियम। यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून कोणते 6 लाभ मिळणार आहेत ते आता आपण पाहूयात। तेथील पहिलं म्हणजे खाद्य सुरक्षा सुधारणा। खाद्य सुरक्षा सुधारणामध्ये सुद्धा पहिलं काय आहे तर मासिक खाद्य रेशन दिले जाते, त्यामध्ये 25% अधिक रेशन दिले जाईल। म्हणजे तुम्हाला जे महिन्याला जे खाद्य रेशन म्हणून दिले जाते त्यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून
1/4 भाग वाढवला जाईल, म्हणजे 25% भाग हा वाढवला जाणार आहे. त्यानंतर पौष्टिक खाद्य, त्यामध्ये डाळ, तेल आणि अन्य पौष्टिक खाद्य ते दिले जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. पौष्टिक खाद्यामध्ये त्यामध्ये सोयाबीनचा सुद्धा समावेश होऊ शकतो. त्याचबरोबर डाळी असतील, तेल असेल किंवा नमक असेल याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे खाद्यपदार्थ अधिक गुणवत्तापूर्ण मिळेल. म्हणजे आता बरेच गैरप्रकार तुम्हाला समजले आहेत की बऱ्याच ठिकाणी अशा न्यूजसुद्धा आलेल्या आहेत की बऱ्याच ठिकाणी खाद्य जे धान्य मिळते रेशनकडून त्याच्यामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत किंवा ते खाद्य व्यवस्थित नाही, त्याचा वाईट स्मेल येतो, असे बरेच प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे आता खाद्यपदार्थांची गुणवत्ता चेक करूनच तुमच्यापर्यंत जे रेशन दुकानातून तुम्हाला खाद्य मिळते ते मिळणार आहे. त्यानंतर 1 एप्रिलपासून डिजिटल फॉर्मॅट रेशन कार्ड मिळणार आहे. म्हणजे या अगोदरच हे आलेलं आहे, परंतु 1 एप्रिलपासून डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कंपल्सरी रेशन कार्ड करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सरकारने अजून सांगितलं नाही, पण अजून काही ॲपसुद्धा असं लॉन्च सरकार करेल की त्या थ्रू तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये रेशन कार्ड काढून घेऊ शकता. आणि तुम्हाला 1 एप्रिलपासून सरकारने डिजिटल फॉर्मॅटमधील रेशन कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यानंतर पुढचं पहा, मोफत आरोग्य विमा. सरकार 1 एप्रिलपासून आयुष्यमान भारत कार्डवरती आणखी लाभ आणणार आहे. त्यामध्ये नियमित दवाखाना खर्चसुद्धा कव्हर केला जाणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड या अगोदरपासूनच सरकारने प्रत्येक रेशन कार्ड धारकांना दिले आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा आणखी सुधारणा आणणार आहे 1 एप्रिलपासून. आणि तुमच्या दवाखान्याचा नियमित जो खर्च आहे ते सुद्धा केंद्र सरकार यामध्ये इन्क्लूड करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. हा झाला दुसरा लाभ. पहिला तुम्ही बघितला खाद्यपदार्थामध्ये सुधारणा, सुरक्षितता. दुसरा आहे मोफत आरोग्य विमा, आरोग्याबद्दलचा हा लाभ होता. आणि त्यानंतरचा तिसरा लाभ आहे तो म्हणजे 1 एप्रिलपासून सरकार प्रत्येक गावात मेडिकल कॅम्प घेऊन त्यांना त्या गावातील रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार किंवा सर्व मेडिकल टेस्ट केल्या जातील. हा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे. 1 एप्रिलपासून प्रत्येक गावामध्ये मेडिकल कॅम्प भरवली जाणार आहे आणि त्या गावातील रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार आणि सर्व मेडिकल टेस्ट ह्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढचा चौथा लाभ मिळणार आहे तो म्हणजे टेलिमेडिसिन सुविधा. सर्व रेशन कार्ड धारकांना 1 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. आता टेलिमेडिसिन सुविधा म्हणजे काय, तर तुम्हाला व्हिडिओ कॉल मार्फत तुमचा जो काही उपचार करायचा आहे त्यामार्फत तुम्ही व्हिडिओ कॉल मार्फत उपचार हा सरकारकडून, सरकारच्या काही टीम, डॉक्टरांच्या टीम्स नेमल्या जाणार आहेत आणि त्यामार्फत तुम्हाला व्हिडिओ कॉलमधून सुद्धा तुमच्यासाठी उपचार घेऊ शकणार आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या अजून तरी टीम वगैरे नेमल्या नाहीत, परंतु तुम्हाला अधिसूचना तरीही केलेली आहे की 1 एप्रिलपासून टेलिमेडिसिन सुविधा आम्ही चालू करू असे सरकारने स्पष्ट केले आहे. नंतर पुढचा लाभ आहे तो पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांच्या मुलांसाठी. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांच्या जे 10वी आणि 12वी मध्ये वर्गात पहिले येतील अशा विद्यार्थ्यांना 10,000 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची घोषणा ही सरकारने केलेली आहे. ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा पालकांच्या मुलांना, पालकांच्या पाल्यांसाठी जे 10वी आणि 12वी झालेले आहेत अशा जे पालकांचे पाल्य आहेत अशा पालकांच्या पाल्यांना 10,000 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. आता हे कोणत्या मुलांसाठी असणार आहे तर ते आत्ता 10वी आणि 12वी पास होणार आहेत, कारण अजून 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट लागला नाही. जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर हा झाला 5वा लाभ. त्यानंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे आणि शेवटचा लाभ आहे तो म्हणजे फक्त पिवळ्या आणि केशरी जे रेशन कार्ड धारक आहेत त्या महिला आहेत त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सरकारकडून मिळणार आहे. कारण पुन्हा सरकारने सांगितलं आहे की पुन्हा आम्ही लाडक्या बहिणींची, लाडकी बहीण योजनेतर्फे जे 1,500 मिळतात त्यांची चौकशी करणार आहोत आणि फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. तर हे 6 लाभ असे होते जे महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला 1 एप्रिलपासून दिले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मी जे पहिले 2 नियम सांगितले ते नियम पाळणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला जे रेशन कार्ड धारक आहेत पिवळं व केशरी रेशन कार्ड धारक अशा रेशन कार्ड धारकांना ह्या 6 लाभांचा
फायदा हा घेता येणार आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।